विद्यार्थ्यांचे हे सादरीकरण खूपच सुंदर आणि छान झाले. महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक तुम्ही या नृत्याच्या माध्यमातून खूपच प्रभावीपणे सादर केली. ताल, शिस्त आणि आत्मविश्वास तुमच्या प्रत्येक पावलातून दिसून आला. या अप्रतिम सादरीकरणाबद्दल मी सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन करते. मित्रांनो, वारकरी संप्रदाय म्हणजे साध्यापणातील महानता आणि भक्तीतली समानता. वारकरी म्हणजे विठ्ठलाच्या प्रेमात आलेले भक्त, जे दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पायी चालत जातात. खांद्यावर टाळ, हातात चिपळ्या, ओठांवर अभंग आणि मनात फक्त एकच नाव, विठ्ठल विठ्ठल. या वारीत राजा नाही, गरीब नाही, मोठे नाही, छोटे नाही, सगळे आहे विठ्ठलाचे भक्त. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई यांनी आपल्याला अभंगातून प्रेम, क्षमा आणि अहिंसाचा, मानवतेचा संदेश दिला. आणि मित्रांनो, या भक्तीचा केंद्रबिंदू आहे पंढरपूर. चंद्रभागेच्या तीरावर बसलेले विठ्ठल रखुमाईचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजेच लाखो वारकऱ्यांचे माहेरघर. इथे देव उंच सिंहासनावर नाही, तो उभा आहे कटीवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत. आज आपण पाहणार आहोत वारकरी संप्रदायांची भक्ती, संस्कृती आणि पंढरपूरची वारी यांचे सुंदर दर्शन घडवणारा एक भावस्पर्शी नृत्यविष्कार, माऊली 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 या भक्तिमय गाण्यावर आधारित नृत्य आपल्या समोर सादर करणार आहोत आपलेच गुणी कलाकार. तर चला, डोळे आणि मन उघडे ठेवा आणि विठ्ठलाच्या नावात रंगून जाऊया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि सौंदर्य लाभावे यासाठी मी आपल्या शाळेच्या दीपस्तंभ आदरणीय डायरेक्टर स्वाती कानडे मॅडम व प्रिन्सिपल स्मिता चव्हाण मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या दिंडीत सहभागी होऊन तिला आपल्या उपस्थितीने अलंकृत करावे.